इयत्ता पहिली, विषय मराठी, घटक क्रमांक 27, अक्षर गट क्रमांक 8, ट, ढ, ठ, श आणि छ. अक्षर गट क्रमांक 8 हा घटक आपण नवीन अभ्यासक्रम 2025 नुसार अध्ययन निष्पत्तीसह पाहणार आहोत. तेव्हा हा घटक सर्वांनी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण हा घटक शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला शब्दातून अक्षरांचे ध्वनी वेगळे करणे, योग्य उच्चार आणि ध्वनिविरामासह वाचन करणे, चित्रांचा योग्य तो क्रम लावणे आणि चित्रपट्यांचे वाचन करणे हे सहज जमेल. चित्र बघ, नाव सांग आणि दाखव. ट, टपाल पेटीचा. ट, टमाट्याचा. ट, टोपीचा. ट, टरबुजाचा. ढ, ढ, ढगाचा. ढ, ढोलचा. ढ, ढोकळ्याचा. ढ, कढईचा. आता आपण ट हे अक्षर पाहूत आणि गोल करूया. टोपी या शब्दामध्ये ट कुठं आहे पहा. हे आहे ट, म्हणून आपण ट या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे वाटी. वाटी या शब्दामध्ये ट कुठं आहे पहा. हे आहे ट, म्हणून आपण ट या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे टोपली. टोपली या शब्दामध्ये ट कुठं आहे पहा. हे आहे ट, म्हणून आपण ट या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे टिकली. टिकली या शब्दामध्ये ट कुठं आहे पहा. हे आहे ट, म्हणून आपण ट या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे टरबूज. टरबूज या शब्दामध्ये ट कुठं आहे पहा. हे आहे ट, म्हणून आपण ट या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे टरफल. टरफल या शब्दामध्ये ट कुठं आहे पहा. हे आहे ट, म्हणून आपण ट या अक्षराला गोल करूया. आता आपण ढ या अक्षराला गोल करूया. पहिला शब्द आहे काढ. काढ या शब्दामध्ये ढ कुठं आहे पहा. हे आहे ढ, म्हणून आपण ढ या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे ढग. ढग या शब्दामध्ये ढ कुठं आहे पहा. हे आहे ढ, म्हणून आपण ढ या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे ढोकळा. ढोकळा या शब्दामध्ये ढ कुठं आहे पहा. हे आहे ढ, म्हणून आपण ढ या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे ढोलकी. ढोलकी या शब्दामध्ये ढ कुठं आहे पहा. हे आहे ढ, म्हणून आपण ढ या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे ढुमढुम. ढुमढुम या शब्दामध्ये ढ कुठं आहे पहा. हे आहे ढ, म्हणून आपण ढ या अक्षराला गोल केले. इथे आणखी एक ढ आहे, म्हणून आपण या दुसऱ्या ढला देखील गोल करूया. पुढचा शब्द आहे ढगाआड. ढगाआड या शब्दामध्ये ढ कुठं आहे पहा. हे आहे ढ, म्हणून आपण ढ या अक्षराला गोल करूया. गिरव, लिही व म्हण. आता आपण इथे ट आणि ढ हे अक्षरे गिरवूयात आणि लिहूया. सुरुवातीला ट पहा. हे आहे ट, आणि या प्रकारे आपण त्याला गिरवूयात आणि लिहूयात आणि मागे म्हणूया. ट, टोपीचा. ट, टोपलीचा. ट, टरबुजाचा. ट, टरफलाचा. ट, टाळचा. ट, वाटाण्याचा. आणि ट, वाटीचा. या प्रकारे आपण ट हे अक्षर गिरवूया. आता ढ हे अक्षर पहा कसे गिरवायचे. हे आहे ढ, आणि या प्रकारे आपण ढ हे अक्षर गिरवूया. ढ, ढोलचा. ढ, ढगाचा. ढ, ढोकळ्याचा. ढ,
ढोलकीचा. ढ ढुमढुमचा. ढ कढईचा. आणि अशाच प्रकारे आपण ढ हे अक्षर गिरवूयात, लिहूयात आणि म्हणूयात. ढ. आता आपण ठ, छ आणि श ही अक्षरे गिरवूयात आणि लिहूयात. ठ ठशाचा. ठ काठीचा. छ छत्रीचा. छ छडीचा. छ छावाचा. श षटकोनाचा. श औषधाचा. श चषकाचा. ठ आवाज ऐक, ठ अक्षर बघ, ठ अक्षराला गोल कर. इथे आपण ठ या अक्षराला गोल करूया. ठसा. ठसा या शब्दामध्ये ठ कुठं आहे पहा. हे आहे ठ, म्हणून आपण ठ या अक्षराला गोल केले. ठाम. ठाम या शब्दामध्ये ठ कुठं आहे पहा. हे आहे ठ, म्हणून आपण ठ या अक्षराला गोल करू. काठी. काठी या शब्दामध्ये ठ कुठं आहे पहा. हे आहे ठ, म्हणून आपण ठ या अक्षराला गोल करूया. ठेचा. ठेचा या शब्दामध्ये ठ कुठं आहे पहा. हे आहे ठ, म्हणून आपण ठ या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे ठळक. ठळक या शब्दामध्ये ठ कुठं आहे पहा. हे आहे ठ, म्हणून आपण ठ या अक्षराला गोल करूया. ठिकाण. ठिकाण या शब्दामध्ये ठ कुठं आहे पहा. हे आहे ठ, म्हणून आपण ठ या अक्षराला गोल करूया. कठीण. कठीण या शब्दामध्ये ठ कुठं आहे पहा. हे आहे ठ, म्हणून आपण ठ या अक्षराला गोल करूया. ठसठस. ठसठस या शब्दामध्ये ठ कुठं आहे पहा. हे आहे ठ, म्हणून आपण ठ या अक्षराला गोल करूया. इथं आणखी एक ठ आहे, म्हणून आपण दुसऱ्या ठ ला देखील गोल करूया. पुढचा शब्द आहे ठणठण. ठणठण या शब्दामध्ये ठ कुठं आहे पहा. हा आहे ठ, म्हणून आपण ठ ला गोल करूया. इथे आणखी एक ठ आहे, म्हणून आपण दुसऱ्या ठ ला देखील गोल करूया. ठणठण. गिरव, लिही व म्हण. आता आपण ठ हे अक्षर गिरवूयात, लिहूयात आणि म्हणूयात. ठ. ठ ठशाचा. ठ ठेचाचा. ठ काठीचा. ठ ठळकचा. ठ ठिकाणाचा. आणि ठ ठणठणचा. याच प्रकारे आपण ठ हे अक्षर गिरवूयात, लिहूयात आणि म्हणूयात. ठ. 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 छ आवाज ऐक, छ अक्षर बघ, छ अक्षराला गोल कर. इथे आपण छ या अक्षराला गोल करूया. छत्री. छत्री या शब्दामध्ये छ कुठं आहे पहा. हे आहे छ, म्हणून आपण छ या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे छत्र. छत्र. छत्र या शब्दामध्ये छ कुठं आहे पहा. हे आहे छ, म्हणून आपण छ या अक्षराला गोल करूया. छडी. पुढचा शब्द आहे छडी. छडी या शब्दामध्ये छ कुठं आहे पहा. हे आहे छ, म्हणून आपण छ या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे छटा. छटा या शब्दामध्ये छ कुठं आहे पहा. हे आहे छ, म्हणून आपण छ या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे छंद. छंद या शब्दामध्ये छ कुठं आहे पहा. हे आहे छ, म्हणून आपण छ या अक्षराला गोल करूया. छत. छत या शब्दामध्ये छ कुठं आहे पहा. हे आहे छ,
म्हणून आपण छ या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे छान. छान या शब्दामध्ये छ कुठं आहे पहा. हे आहे छ, म्हणून आपण छ या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे छाया. छाया या शब्दामध्ये छ कुठं आहे पहा. हे आहे छ, म्हणून आपण छ या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे छावा. छावा या शब्दामध्ये छ कुठं आहे पहा. हे आहे छ, म्हणून आपण छ या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे छापा. छापा या शब्दामध्ये छ कुठं आहे पहा. हे आहे छ, म्हणून आपण छ या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे छकुली. छकुली या शब्दामध्ये छ कुठं आहे पहा. हे आहे छ, म्हणून आपण छ या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे बछडा. बछडा या शब्दामध्ये छ कुठं आहे पहा. हे आहे छ, म्हणून आपण छ या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे छावणी. छावणी या शब्दामध्ये छ कुठं आहे पहा. हे आहे छ, म्हणून आपण छ या अक्षराला गोल करूया. गिरव, लिही व म्हण. आता आपण छ हे अक्षर गिरवूयात, लिहूयात आणि म्हणूयात. छ छत्रीचा. छ छडीचा. छ छकोलीचा. छ छावाचा. छ छावणीचा. छ छंदाचा. छ छापाचा. छ छायेचा आणि छ बछड्याचा. अशा प्रकारे आपण छ हे अक्षर गिरवूयात आणि म्हणूयात. श आवाज ऐक, श हे अक्षर बघ आणि श या अक्षराला गोल कर. आता आपण श हे अक्षर पाहूया. भाषा. भाषा या शब्दामध्ये श कुठं आहे पहा. हे आहे श, म्हणून आपण श ला गोल करूया. पुढचा शब्द आहे भाषण. भाषण या शब्दामध्ये श कुठं आहे पहा. हे आहे श, म्हणून आपण श या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे चषक. चषक या शब्दामध्ये श कुठं आहे पहा. हे आहे श, म्हणून आपण श या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे विषय. विषय या शब्दामध्ये श कुठं आहे पहा. हे आहे श, म्हणून आपण श या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे विशेष. विशेष या शब्दामध्ये श कुठं आहे पहा. हे आहे श षटकोनाचे, म्हणून आपण श ला गोल करूया. पुढचा शब्द आहे आषाढ. आषाढ या शब्दामध्ये श कुठं आहे पहा. हे आहे श, म्हणून आपण श या अक्षराला गोल करूया. पुढचा शब्द आहे औषध. औषध या शब्दामध्ये श कुठं आहे पहा. हे आहे श, म्हणून आपण श या अक्षराला गोल करूया. गिरव, लिही व म्हण. आता इथे आपण श षटकोनाचे हे अक्षर गिरवूयात, लिहूयात आणि म्हणूयात. श षटकोनाचा. श औषधाचा. श भाषेचा. श आषाढचा. श विशेषचा आणि श भाषणाचा. अशा प्रकारे आपण श हे अक्षर गिरवूयात आणि लिहूयात. वाचन पाठ 8. आता आपण वाचन पाठ 8 पाहूया. शिरीषने ठोकळे जमवले. शिरीषने ठोकळे जमवले. काही चौरस काही आयत. काही चौरस काही आयत. शिरीषने ढिगातून ठोकळे घेतले.
शिरीषने ढिगातून ठोकळे घेतले. छान घर तयार केले. छान घर तयार केले. इमारत केली. इमारत केली. शाळा केली. शाळा केली. नागमोडी वाट केली. नागमोडी वाट केली. चढ उताराचा घाट केला. चढ उताराचा घाट केला. असे छान ठोकळे रचले. असे छान ठोकळे रचले. चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य पुन्हा लिही. आता आपण दिलेल्या वाक्यामध्ये चित्राच्या जागी शब्द लिहूया. पहिले वाक्य पहा. शेखर दुकानात गेला. शेखर दुकानात गेला. दुकानाचे चित्र होते, तिथं आपण दुकान लिहिले. दुकानातून नारळ आणि गूळ आणला. आता आपण चित्राऐवजी शब्द लिहूया. दुकानातून नारळ आणि गूळ आणला. बाबांनी नारळ खोवला आणि गूळ किसला. बाबांनी नारळ खोवला आणि गूळ किसला. चित्रामध्ये बाबाऐवजी आपण बाबा हा शब्द लिहिला. आईने नारळाची वडी केली. इथं चित्रामध्ये आई आहे म्हणून आपण आई या शब्दाने सुरुवात करूया. आईने नारळाची वडी केली. हा घटक आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. इयत्ता पहिलीचे सर्व विषयांचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन शैक्षणिक व्हिडिओसह. धन्यवाद.